100% इको फ्रेंडली गणपती मॉडेल नंबर म्हणजे आणि त्याच्या बाजूला त्याची किंमत पण लिहिलेली आहे। सुप्रसिद्ध दगडूशेठची मूर्ती आहे। सेवेचे ठाई तत्पर या संस्थेअंतर्गत त्या पोल्युशनला रोखण्यासाठी सोल्युशन शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती, मुलतानी माती, हळद, कुंकू, गेरू, इको फ्रेंडली मूर्ती काय जी घरात पाण्यात विरघळते ती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सातारा, पुणे, ठाणे, शहापूर वितरित करतो। त्यामुळे आता हळूहळू लोकांना इको फ्रेंडलीचं महत्त्व कळतंय। यावर्षी ह्या वेगळ्या काही मूर्ती, गणेश मूर्ती आपण घेतलेल्या आहेत। ही गणेश मूर्ती आपण विसर्जन केली घरातल्या कुंडीमध्ये, तर याच्यातून झेंडूचं झाड येणार। हा गणपती मूर्ती बनवणे व रंगवणे 2 दिवसाची कार्यशाळा आहे। नमस्कार मित्रांनो, आर्ट प्रमोद ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, हा आता ऑगस्ट महिना चालू आहे आणि सप्टेंबरच्या 7 तारखेला गणेश चतुर्थी आहे। तर तुम्ही मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी कोकणातही तुम्ही बघितलं असेल की ठिकठिकाणी आता गणपतींच्या मूर्त्यांच्या ऑर्डरसाठी स्टॉल्स आणि कारखाने वगैरे चालू झालेले आहेत। तर आता मुंबईमध्ये जनरल AK वैद्य मार्ग म्हणजे फिल्म सिटी रोडवरती असे अनेक स्टॉल्स आहेत। तर त्यापैकी मी तुम्हाला एक इको फ्रेंडली गणपती, शाडूच्या मातीच्या गणपतीचा स्टॉल जिथे तुम्ही आत्ताच गणपतीची मूर्ती समोर बघून बुक करू शकता, ऑर्डर करू शकता आणि घरपोच होम डिलिव्हरी करू शकता। तर चला तर आपण त्या स्टॉलवरती जाऊन माहिती घेऊया की त्यांच्या काय काय ऑफर्स आहेत ते। ऑबेरॉय मॉल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सिग्नलपासून ते ह्या गणेश मूर्तीच्या स्टॉलपर्यंतचे अंतर 300 मीटर आहे। तर हा जनरल AK वैद्य मार्ग आहे। तुम्हाला समोर मुंबई मेट्रो लाईन 7 दिसते आहे आणि नंतर त्याच्या बाजूला इकडे ऑबेरॉय मॉल आहे। नंतर मग इथून तुम्ही बघू शकता हा जनरल AK वैद्य मार्ग असा आहे। एक स्टॉल आहे, तर आपण इथल्या ह्या जवळच्या स्टॉलला भेट देणार आहोत। तर आता आपण ह्या स्टॉलला भेट देणार आहोत। इथे तुम्ही बघा, हे 100% इको फ्रेंडली गणपती आणि पूर्ण सगळी अशी त्याची माहिती दिलेली आहे। त्या आउटलेटवर तुम्ही बघू शकता 100% पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्त्या आहेत। आणि इकडे तुम्ही बघू शकता हे खाली बुकिंगसाठी खालील क्रमांकावर संपर्क करू शकता। पूनम भोसले आणि हा मोबाईल नंबर आहे। म्हणजे वरती ज्या आपल्याला मूर्त्या दिसत आहेत त्या छोट्या साईजच्या आहेत, नंतर मग ह्या मीडियम आणि नंतर मग ह्या अशा सगळ्या मोठ्या साईजच्या आहेत। ते त्या मूर्तीचं नाव पण ते दिलेलं आहे, मॉडेल नंबर म्हणजे, आणि त्याच्या बाजूला त्याची किंमत पण लिहिलेली आहे। आता बघा, हा पुण्याचा सुप्रसिद्ध दगडूशेठची मूर्ती आहे। ही टिटवाळ्याची गणेश मूर्ती आहे। नमस्कार, जय शिवराय। मी सत्यजित उल्हास भोसले, सेवेचे ठाई तत्पर या संस्थेअंतर्गत जी संस्था गड किल्ले संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी कार्य करते, त्या संस्थेला मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांपासून होणारं जलप्रदूषण, त्यामुळे होणारी जीवितहानी, त्यामुळे होणारी गणपती बाप्पाची विटंबना, या सगळ्या गोष्टींचा एक अंदाज आल्यानंतर आम्ही जुहू चौपाटी क्लीनअप अभियान चालू केलं। साधारणतः 2019 नंतर आम्ही ते अभियान चालू केलं। दरवर्षी गणेश विसर्जनाच्या दरम्यान जे काही कचरा होतो, मूर्त्या विटंबना झालेल्या तिथं पडलेल्या असतात, तर त्यांची दशा न बघवल्या गेल्यामुळे आम्ही त्या मूर्त्या एकत्र करायचो आणि BMCच्याकडे सुपूर्द करायचो। अशा तऱ्हेने आम्ही ते 4-5 वर्ष त्याच्यामध्ये काम केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की पर्यावरणाचा जो काही हा पोल्युशनचा जो मार्ग आहे, त्या पोल्युशनला रोखण्यासाठी सोल्युशन हाच कामाला येणार आहे। आणि त्यामुळे मग पर्यायाला विचार केला की दरवर्षी स्वच्छता करण्यापेक्षा POPचा कचरा कसा नाही होणार याचा आपण विचार करूयात, आणि त्यासाठी सोल्युशन म्हणून आम्ही ह्या गणेश मूर्तीच्या आता तुम्हाला इथं दिसत आहेत त्यांची निर्मिती करण्यास सुरुवात केली। मी आणि माझी मिसेस स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे आम्ही शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती, त्याही प्युअर मातीच्या, तसेच त्याचे जे रंग आहेत मुलतानी माती, हळद, कुंकू, गेरू हे जे नैसर्गिक रंग आहेत, जे नैसर्गिक गुणधर्मातून बनतात, त्याचपासून आपण मूर्तीचे रंग जर का रंगवले तर त्याच्यामुळे मूर्ती पाण्यात लवकर विरघळते, हे आम्हाला लक्षात आलं। कारण का अनेक मूर्तिकार किंवा अनेक जे आर्टिस्ट आहेत ते काय करतात की मूर्ती तर शाडू मातीची बनवतात, पण त्याला रंग जे आहे ते केमिकलचे देतात, त्याला वॉर्निश मारतात, त्याच्यामुळे पाण्याशी त्या गोष्टीचा संबंध फार कमी येतो आणि त्याच्यामुळे
मूर्ती तर विरघळत नाहीच, परंतु केमिकल पाण्यात गेल्यामुळे तिथल्या जलचरांना त्रास होतो. त्यामुळे आपण अशा मूर्ती बनवल्या की ज्या घरात विसर्जन करता येतात आणि ज्या 2 ते 3 तासामध्ये पूर्णपणे विरघळतात. त्याच्यामुळे या गणेश मूर्ती आम्ही लोकांना आव्हान केलं की तुम्ही घेऊन जावा, घरी विसर्जन करा. आणि लकीली बाप्पाची कृपा म्हणून आम्ही ज्या वर्षी व्यवसाय सुरू केला त्याच्या पुढच्या वर्षीच कोविडमुळे दुर्दैवाने जरी कोविड आला असला तरी अनेक लोकांना हे समजून चुकलं की आता घरात राहून आपल्याला गणेशोत्सव साजरा करायला लागणार आहे. आणि त्यामुळे लोकांनी ज्या मूर्त्या घेतल्या त्या अशाच मूर्त्या घेतल्या ज्या घरी विसर्जन होतात. तर त्यावर्षी लोकांना खऱ्या अर्थाने कळलं की खरी इको फ्रेंडली मूर्ती काय, जी घरात पाण्यात विरघळते. आणि इतर फेक मूर्त्या ज्या असतात त्या शाडूच्या नावाखाली खपवल्या जातात, त्यांचं पितळ उघडं पडलं आणि त्यामुळे लोकांना इको फ्रेंडली खरी काय आणि खोटी काय यातला फरक कळला. आणि त्यामुळे त्या वर्षापासून आम्हाला इको फ्रेंडली मूर्तींची मागणी प्रचंड वाढायला लागली. आणि आता आपण हा जो स्टॉल बघत आहोत, या स्टॉलमार्फत आपण फक्त ह्या एका गोरेगाव स्टेशनवरून जवळपास 1000 मूर्ती डिस्ट्रीब्युशन करतो. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सातारा, पुणे, ठाणे, शहापूर अशा विविध भागांमध्ये आपण जवळपास 2,500 ते 3,000 मूर्ती दरवर्षी बनवतो आणि वितरित करतो. अत्यंत कमी नफ्यामध्ये आपण त्या बनवून लोकांना देतो. त्यामुळे जी मूर्ती काही वर्षापूर्वी 3,500-4 हजाराला मिळायची ती आज आपण 2,000 मध्ये उपलब्ध केल्यामुळे येणाऱ्या गणेश भक्तांना त्या मूर्त्या परवडायला पण लागल्या आणि त्यांची आवड पण निर्माण व्हायला लागली. त्यामुळे आता हळूहळू लोकांना इको फ्रेंडलीचं महत्त्व कळतं आहे आणि लोक त्याचा अवलंब करत आहेत. माझी आपल्या सर्वांना हीच विनंती आहे की आपल्या घरात गणपतीची एक मूर्ती दररोज आपण तिची पूजा करतो, ती मूर्ती तिथे असतेच. परंतु त्या व्यतिरिक्त हा वेगळा सण काय आहे की आपण गणेश मूर्ती घरात आणतो, तर त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे पार्थिव गणेश पूजन याचा हा सोहळा आहे, याचा हा धर्मसंस्कार आहे. पार्थिव म्हणजे काय तर मातीपासून बनलेली गणेश मूर्ती. आपल्या घरात सोन्याची, चांदीची, पितळीची मूर्ती असताना सुद्धा आपण पार्थिव गणेश पूजनचं त्यामध्ये पूजाविधी करणं, त्याची यथोसांग पूजा करणं हे अपेक्षित असताना आपण प्लास्टिकची मूर्ती, आपण त्याच्यामध्ये फायबरची मूर्ती, आपण त्याच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती, असं जे काही आपण प्रस्ताव वाढवलं आपल्या सोयीनुसार आणि आपल्या खिशाला परवडेल ह्या हिशोबाने, हे आपल्या धर्मालाही न पटणारं आहे आणि निसर्गालाही न पटणारं आहे. त्यामुळे सर्वांनी या मूर्तींचा अवलंब करा. आपल्या इथे जिथेही, असं आम्ही सांगत नाही की आमच्याच मूर्त्या घ्या, जिथेही शाडू मातीच्या मूर्त्या मिळतील, जिथेही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती मिळतील, तिथून गणेश मूर्ती या तुम्ही घ्या. 10 दिवस, 1.5 दिवस, 5 दिवस जी काही आहे तुमची मनोभावे पूजा करा. आणि त्यांचं विसर्जन झाल्यानंतर बाप्पा निसर्गामध्ये परत पोहोच होईल याची काळजी घ्या. कारण का त्याशिवाय बाप्पा पुढच्या वर्षी तुमच्या घरात येणार नाहीये. तो जर का तसाच समुद्र किनाऱ्यावरती महिने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रूपाने जर का तिथं राहिला तर पुढच्या वर्षी तुमच्या घरात तो कसा येईल याचा विचार सर्वांनी करा आणि नक्कीच पर्यावरणपूरक मूर्तींचा अवलंब करा. जय शिवराय. आता एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मध्ये बहुतेक तुमचा बोर्ड बघितलेला होम डिलिव्हरी, घरपोच वगैरे, तर तुम्ही ह्या परिसरात होम डिलिव्हरी करता? हो. या उपक्रमामध्ये सहभाग घेतल्यानंतर आम्हाला हे देखील लक्षात आलं की अनेक जणांकडे परिस्थिती नसते, प्रत्येकाच्या घरात गाडी नसते. त्यामुळे रिक्षाने लोक गणपती घ्यायला येतात. मग लांबून येणाऱ्या जे आपले गणेश भक्त असतात त्यांना त्रास होतो. पावसाळ्याचे दिवस असतात. त्यामुळे मग आम्ही याच्यावर एक पर्याय काढला की आमच्या संस्थेमध्ये स्वयंसेवक तर भरपूर आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येकाने विभाग वाटून घेतला आणि प्रत्येकाने आता आपल्या गोरेगाव स्टेशनवरून आपण चर्चगेटपासून पालघरपर्यंत, तसेच आपण CST पासून ते ठाणे पालघरपर्यंतचा जो एरिया आहे त्या सगळ्या एरियामध्ये गणेश मूर्ती वितरण करतो. प्रत्येकाच्या घरी जाऊन होम डिलिव्हरी करतो. त्याचं नाममात्र जे काही शुल्क आहे ते घेतो. आणि दूरपर्यंत जे गणेश भक्त आहेत त्यांना स्वतः यायला परवडत नाही, त्यांना आपण घरात मूर्ती पोच करतो. त्याच्यामुळे होतं काय की अडसर जो आहे मधला प्रवासाचा तो दूर होतो आणि प्रत्येकाला सुखरूप घरात गणेश मूर्ती पोच होते. ह्यात हे जे दिसतंय जी शिवरेकर किंवा S सुखकर्ता, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? आता गणेश बाप्पाची काही ज्या मूर्त्यांची नावं आहेत ही पारंपरिक आहेत. जसं की शिवरेकर हे ते आर्टिस्ट आहेत ज्यांनी सगळ्यात पहिले ह्या मूर्तीचं निर्माण केलं. त्यामुळे आपण लहानपणापासून ज्या मूर्तीचा फोटो बघत आलो ही गणेश मूर्ती. आधी ह्या गणेश मूर्ती व्यतिरिक्त कुठली गणेश मूर्ती नसायची, त्यामुळे त्या मूर्तीला त्या शिवरेकरांचं नाव दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथे दगडूशेठ दिसतो की आपल्याला माहीत असेल की दगडूशेठ पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती आहे, त्याचं ते स्वरूप आहे. आपल्याकडे लालबागची मूर्ती आहे, इथे टिटवाळ्याची मूर्ती आहे. सो काही नावं आहेत ती पारंपरिक आहेत, परंतु काही नावं जी आहेत ती गणपती बाप्पाची आपली 1008 नावं आहेत. त्या गणेश भक्तांना जी आवडणारी जी ओघातली जी नावं असतात ती काही नावं आम्ही या गणपतीला देतो. जसं की ही राजेश्वर म्हणून आम्ही नाव दिलं आहे. जसं की राजबिंडा स्वरूपामध्ये
सिंहासनावर बसलेली मूर्ती असल्यामुळे आम्ही त्यांना राजेश्वर नाव दिलं. या मूर्तीला आपण हेरंब नाव दिलं, धुंडीराज नाव दिलं. ही सगळी गणपतीची नावं आम्ही दिलेली आहेत, जेणेकरून गणेश भक्तांना गणेश मूर्तीला संबोधताना एक सोयीचं नाव मिळेल. आणि मग ॲडव्हान्स बुकिंग म्हणजे कधीही करू शकतो ना, म्हणजे आतापासून कधी पण, म्हणजे मूर्ती रेडी आहे. साधारणतः जून महिन्यापासून आपल्याकडे याचं बुकिंग चालू होतं आणि श्रावण महिना सुरू झाला फार मोठ्या प्रमाणात बुकिंग व्हायला सुरुवात होते. परंतु शेवटच्या 15 दिवसापर्यंत सर्व मूर्ती ह्या बुक झालेल्या असतात. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की श्रावण सुरू झाल्या आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपण आपली मूर्ती बुक करावी आपल्याला विनंती. आणि आदल्या दिवशी पण तुम्ही म्हणजे घरपोच डिलिव्हरी करता, म्हणजे गणेश चतुर्थी नाही, 3 दिवस आधी 2 दिवस आधी. अच्छा, 3 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी? 3 दिवस आधी सगळ्यात लांबचा एरिया. अच्छा. 2 दिवस आधी थोडा जवळचा एरिया. 1 दिवस आधी एकदम जवळचा एरिया. आता 3 टप्प्यामध्ये आपलं ते काम चालतं. अच्छा अच्छा. त्याचबरोबर आपण यावर्षी ह्या वेगळ्या काही मूर्ती, गणेश मूर्ती आपण घेतलेल्या आहेत. या गणेश मूर्ती ज्या आहेत ह्या वेगळ्या मातीपासून बनलेल्या आहेत. आपल्याला इथे बघायला मिळेल की हा मातीचा रंग थोडा वेगळा आहे. ह्या आहेत आपल्याकडे आग्र्यावरून ह्या मूर्त्या आपण मागवलेल्या आहेत. आणि ही माती जी आहे ही बंगालच्या उपसागरामध्ये जी गाळाची नदीची माती जी आहे, ज्यापासून दुर्गा मातेचं जे पूजन केलं जातं त्यासाठी जी माती बनवली जाते, त्या मातीपासून या मूर्ती बनवल्या आहेत. आणि याच्यामध्ये झेंडूच्या बिया आहेत. त्यामुळे ही गणेश मूर्ती आपण विसर्जन केली घरातल्या कुंडीमध्ये तर याच्यातून झेंडूचं झाड येणार आणि दरवर्षी तुमच्यासोबत ते झेंडूचं झाड तुमच्यासोबत राहिल्यामुळे गणेशासोबत तुम्ही त्या गणपतीसोबत कनेक्ट राहू शकता आणि एक चांगली आठवण तुमच्यासोबत राहते. त्यामुळे या सर्व छोट्या मूर्ती ज्या आहेत ह्या गणेश पूजनासोबतच आपण त्याच्यामध्ये बीज रोपण केलेलं आहे. त्यामुळे विसर्जनानंतर तुम्ही या घरामध्ये विसर्जन करून कुंडीत लावू शकता. अच्छा. आणि त्या ज्या दुसऱ्या ज्या छोट्या मूर्त्या आहेत त्या सेम आहेत का? सगळ्या सेमच आहेत. अच्छा. सगळ्या ह्या सीड गणेशाच आहेत. या मातीच्या मूर्त्या आहेत त्या शाडू, ही नापीक माती असते. ह्याच्यामध्ये फर्टाइलिटी फार कमी असते. परंतु ही जी आहे ही आपली मटक्याची माती. ही माती जर का तुम्ही साध्या मातीत मिक्स केली तर ह्याच्यात तुम्ही झाड लावू शकता. आपण स्वतः दरवर्षी प्रत्येक मूर्तीसोबत प्रत्येक ग्राहकाला एक तुळशीचं रोप देतो. यावर्षी आपण जास्वंदीचं रोप देणार आहोत. त्यामुळे एक पर्यावरणाची एक निगा पण राखली जाते आणि थोडंसं लोकांना त्या गोष्टीचा आवड पण निर्माण होते. उत्कर्ष गोरेगाव संस्था आयोजित शाडूच्या मातीपासून गणपती मूर्ती बनवणे व रंगवणे 2 दिवसाची कार्यशाळा आहे. 18 ऑगस्टला आहे. तर तुम्हाला यात सहभागी व्हायचं असेल तर इकडे त्याचे शुल्क आणि त्याचे स्थळ म्हणजे कुठे होणार आहे ते पण दिलेलं आहे. आणि हे संपर्कासाठी नावे आणि मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून या कार्यशाळेमध्ये भाग घेऊ शकता. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा गणेश मूर्तींच्या माहितीबद्दलचा हा संपूर्ण ब्लॉग? हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.